इथे तर मला 40,000 लोक दिसत आहेत आणि प्रत्येक जण आम्ही म्हणतो की आम्हाला घर पाहिजे, घर पाहिजे. अरे दिनवाणा होऊन नाही चालणार बेट्या, नो, दिनवाणा होऊन नाही चालणार. आम्ही जर का भीक मागायला गेलो ना, आम्हाला कोणी म्हणेल हट, तुला नाही देते मी. मग आम्हाला काय करायला पाहिजे? आमची ताकद निर्माण करायला पाहिजे. ताकद आहे आमच्याकडे, पण आमची ताकद आम्ही ओळखलेलीच नाहीये. आमच्यामध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे, पण या शक्तीला आम्ही ओळखलेलं नाहीये. ती शक्ती ओळखायला पाहिजे. प्रत्येकाला घर हवंय आणि हे घर चालवायला पैसा पाहिजे. माझ्या चिल्यापिल्यांच्या चोचीमध्ये टाकण्यासाठी, दाणा टाकण्यासाठी मला 4 पैसे पाहिजेत. आणि काय होतंय, या घरासाठी मी बचत करतोय, पण बचतीचं मोठं गणित जे आहे ते गणित मला जमत नाहीये. आणि काय होतंय, जो काही किराणा माल मी आणतोय माझ्या कुटुंबाला भरवण्यासाठी, जो काही नेसेसिटी, जो सगळ्यात गरज ज्याची आहे, तो जो तांदूळ मी आणतो, तो जो गहू मी आणतोय, हा गहू आणताना, हा तांदूळ आणताना माझ्या खिशाला प्रचंड मोठं भोग पडतंय. आणि मग काय होतंय, या घरासाठी पैसे साचवण्यासाठी नाही येतो माझ्याकडे. आणि या एका बजेटमध्ये माझं घर चालवत असताना फार दयनीय अवस्था होतीये. मग मला असं वाटलं, ज्यावेळेस दर्डे साहेबांशी आणि या पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली, की आपण 40,000 लोक जे आहोत, याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे आपण सर्वजण ग्राहक आहोत. आणि जर का आपण सर्वजण ग्राहक असू तर आपण 4 पैसे वाचवायला पाहिजेत. आणि हे 4 पैसे जर वाचले तर काय होईल, तर आमचं घर जे आहे ना, जर का आम्ही विचार करत असू मला 3 लाखाचं घर घ्यायचं आहे आणि माझ्या खिशामध्ये जर पैसा असेल तर नक्की मी 5 लाखाचं घर घेईन. जर का माझ्या खिशामध्ये 20 लाख रुपये जर असतील तर मी 5 लाखाचं घर घेणार नाही, 20 लाखाचं घर घेईन. मग आम्हाला काय करायला पाहिजे? काय नाही, सोपी आयडिया आहे की आम्हाला सेंट्रलाइज पर्चेसिंग करायचं आहे. काय होतं माहितीये का, की मी जर का मुंबईमध्ये साबण बनवतोय आणि माझ्या जळगावचा जर का भाऊ तो साबण जर विकत घेतोय, तर हा साबण विकत घेताना त्याचं शोषण झालं. आणि जर का माझा जळगावचा भाऊ तांदूळ जर का निर्माण करतोय आणि तो तांदूळ जर का मी इथे मुंबईमध्ये विकत घेतोय, तर त्याचंही शोषण झालं. आम्हाला काय करायचंय, आम्हाला असे जवळजवळ 250-300 आउटलेट्स काढायचे आहेत मुंबईमध्ये, की ज्या आउटलेट्स मधून केवळ आपण वस्तू खरेदी करू शकू असं नाही, तर आम्ही रोजगाराची निर्मिती करणार आहोत. काय करायचं आपल्याला, ही जी दुकानं आमची जी आहेत, या दुकानांमध्ये किमान 3 लोक, 4 लोक, 5 लोक, 10 लोक त्यांना रोजगार मिळू शकतो. आणि आता जर का तुम्ही पाहिलं बिग बाजारची जाहिरात, काय जाहिरात आहे, 22,000 टन तांदूळ बिग बाजार दरवर्षी विकत घेतं. आणि या 22,000 टन कुणाच्या घरात येतोय? आमच्याच घरात येतोय. कसा आम्ही किलोने घेतला, 22 रुपये, 23 रुपये, 25 रुपये, 40 रुपये. आमचा काय फायदा झाला का? काहीच फायदा नाही झाला. मग आम्ही काय करायचं, ह्या 40,000 लोकांना लागणारा जो तांदूळ आहे तो आमच्याच बांधवाकडून आम्ही विकत घेतला. आणि मग काय केलं, आमच्यामध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट केला. एका तांदळाच्या किलो मागे जर का माझे 10 रुपये जर वाचले, माझ्या कुटुंबामध्ये जर का 100 किलो तांदूळ जर आला, त्याच्या पटीमध्ये हा वाचलेला पैसा जो आहे ना, तो माझ्या घरासाठी मी वापरला ना, माझ्या चिल्यापिल्यांसाठी मी वापरला. प्रत्येक गोष्टीचा ज्यावेळेस आम्ही याच्यामध्ये विचार केला, त्यावेळेस असं दिसलं की इव्हन स्लीपर जरी असेल, स्लीपर मुंबईमध्ये स्लीपर हरियाणावरून जी येते ती केवळ 9 रुपयामध्ये हा जोड येतोय. आणि जर का हा 9 रुपयाचा असलेला जोड जर का मी माझ्या दुकानामध्ये विकायला ठेवला आणि त्याच्यावरती 2 रुपये जरी मी कमवले आणि 11 रुपयाला जरी विकला, तरी माझा जो बांधव 20 रुपयाला तर स्लीपरचा जोड घेत होता, त्याचे 8 रुपये वाचले ना. अशा प्रत्येक कमोडिटीवरती, प्रत्येक वस्तूवरती ज्या ज्या वेळेस आपण पैसे वाचवतोय, त्या त्या वेळेस काय होणार आहे, आमची बचतीची ताकद निर्माण होणार आहे. आणि ही बचतीची जी ताकद आहे, या बचतीचा ताकदीचा वापर करून आम्ही काय करणार आहोत, आम्ही आमचा लढा मजबूत बनवणार आहोत. कारण आम्ही खूप इमोशनल आहोत. आम्ही खूप एखादं बाबासाहेबांचं नाव घेतलं, कुठल्याही महान नेत्याचं नाव घेतलं की आम्ही त्याच्या भोवती असे गोळा होत असतो. पण या इमोशन्स जे आहे, याला पैशाची जर आम्ही जोड दिली, ताकद जर निर्माण दिली, तर सरकारची सुद्धा ताकद नाही आम्हाला नाही म्हणायची. ज्या वेळेस 40,000 नाही, मी म्हणेन 40 लाख लोक रस्त्यावरती उतरतील, त्यावेळेस सरकारला सुद्धा नमतं घ्यावं लागेल आणि आपल्याला जमीन अलॉट करतील. पण त्याच्यानंतर आम्हाला घर सुद्धा मिळेल. पण घरामध्ये बसायला जर का एक खुर्ची सुद्धा जर नसेल, तर आमच्यासारखे निष्कर्म करणारी माणसं आम्हीच. आणि म्हणून जर का आमचं संपूर्ण लाईफस्टाईल जर वाढवायचं
वाढवायचं असेल, जर आम्हाला जास्त ताकदीनं सरकारकडे मागणी करायची असेल, तर मित्रांनो आपल्याला ह्या ग्राहक ही जी संपूर्ण चळवळ जी आहे त्याचाच एक भाग म्हणून ग्राहक चळवळ आपल्याला निर्माण करावी लागेल. या संदर्भामध्ये अजून कुणाला काही चर्चा करायची असेल, गर्डे साहेबांना भेटा, मला भेटा, आपण अवश्य याच्यावरती चर्चा करू. धन्यवाद. धन्यवाद रवींद्र गायकवाड साहेब, ज्यांनी आपल्याला थोड्या वेळामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आर्थिक उन्नतीच्या दृष्टीनं. यानंतर फक्त दोनच वक्ते आहेत.